श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री स्वामी समर्थ महाराज की देवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः. हे शिष्याची विनंती 19 काय बोलती. साधू साधू तुझे भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्या चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी. अर्थ तसे तुझे प्रश्न अधिम ध्यावसानक. प्रश्न केला बरवानी का. सांगेन तुझं विवेका. अत्री ऋषीच्या पूर्व का. सृष्टी उत्पत्तीपासून यापूर्वी सृष्टी नव्हती. काही जलमय होते सर्व ठाई. आपो नारायण म्हणून पाही. वेद बोलते याची कारणे. उदक उपनारायण आपण सर्व ठाई. वास पूर्ण बुद्धी संभावे प्रपंच गुण. अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम झाले. रजोगुणे ब्रह्मयार्सीन निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटून शकले झाली द्वेका. एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकेल दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजून रचली चवदाही भुवने. दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधाधिक सकळ. पुढे सृष्टी रचावयाशी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगीन परियेची 7 जन. ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगरीस. फुलस्त्य पुलह कृतवरिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ. सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री तेथुनी पीठ गुरुसंतती. सांगेन एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषीशी भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रत शिरोमणिया जगदंबा तिची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू वैसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण. तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत. समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतती मानसी. इंद्रादी सुरीवीर मिळवणी. त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी. आचार अत्री ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामी या. पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य. काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी. मनोवाक्यायमानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी. उष्णतीची लागे म्हणून या. मंद मंद तपत असे अग्नी झाला अतिभीत. शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित. मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवून देखा नम्र झाली तियेचे पादुका. शाप घेईल म्हणून एका समस्त आम्ही भीत असो. नेनो येईल कवन स्थान. कवन देवाचे हिरोण. एखाद्या ते वरदेच्या जाण. तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय. तू जगतात्मा देवराय. जाईल आमचे स्वर्ग ठाय. म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी अपाय यासी. सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनी. ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाकृते कामपती. चला जाऊया पाहू ऐसी कैसी सती. पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमीसी. अथवा स्थलायासी पाठवू म्हणून निघाले सत्व पाहवयास तिची. त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाची. आश्रमा आले त्रीच्या अभ्यागत होऊन या. ऋषी करावया गेले अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसयासी आश्वासन अतिथी आलो आपण म्हणती. क्षुदे करुणी बहुत पिडोनी. आला आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ अनेक ठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकले आम्ही कीर्ती ख्यात म्हणून आलो अनुसये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी. इच्छा भोजन मागावया. इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनिया. बेसकार करून या. क्षालन केले चरण ऐसे. आग्रे पाद्य देऊन त्याशी. गंधाक्षता पुष्पेशी. सेवेची म्हणत असे हर्षी. अरोगण सारी जे अतिथी म्हणती ते वेळी. करून आलो आपण आंघोळी. ऋषी येथे बहुत वेळी. त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुणे अतिथींचे. काय केले पतिव्रते. ठाय घालते त्वरिते केला ते बैसकार. बैसवून पाटावरी धृतेसी पात्र अभिधारी. घेऊन आली आपण क्षिरी शाकपाळ ते वेळी. तिसी म्हणती आहो नारी. आम्ही अतिथी आलो दुरी. देखून या तुझे रूप सुंदरी. अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊन आमासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकून या तू तिचे वचन अनुसया करी चिंतन. आले विप्र पाहावयासी मन. कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी. विचार करी अंतकरणी. अतिथी विमुख तपोहीन
पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असेल तप फळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वामी चित्ते स्वचित्तेशी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडूनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तव त्याची झाला बाळका ठया पुढे लोळत असे बाळके घेऊन अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या आली तया बाळकापाशी रुदन करती तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून याकडे घेत असे कडे घेऊन बाळकाशी स्तनपान देत असे हर्षी एका सोडून एकाशी निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपानाते मात्र क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारण भाक्षाळ कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकाशी खेळवितसे तिघाशी घालून या बाळकाच्या पाळणेशी पर्यंत गायी ते वेळी पर्यंत गायीय नानापर उपनिषेधार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोगितसे त्रिमूर्तीसी इतके होता ते वेळी मध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसत असे ते वेळी तिने सांगितले वृत्तांत ऋषी जाणी असे पाहत त्रिमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता त्रिदेखान संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी बाळे राहिली बाळनेसी निजमूर्ती ठेली सन्मुखीशी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सतपतिव्रता दृष्टील तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिती अत्रि म्हणत असे सतीसी जे वांछील ते माग आता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणी विश्वरू तुझी होसी देव पातले तुमचे भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी ह्याची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन ऐकून वर दिला त्रिमूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयाशी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोषी बाळकांपरी नामे दिली प्रतिकिरीती वर्गाच्या परी यसे ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासा नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा निरूप मागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणासी म्हणून निरूप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी भासा मुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तुझी जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती एक होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले अनुसयाच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नाम धारका संतोष करून प्रश्न एका उसत असे सिद्धासी दत्तात्रेयाच्या अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपवावे विस्तारुनी बाळकाशी सांगावे स्वामी प्रीतीशी श्री गुरु मूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचे विस्तारू ऐकता होय मोहरू सकाळाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथन नाम चतुर्दशोऽध्यायः चतुर्थाध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरु